गेल्या काही दिवसांपासून आपण सोशल मीडिया असेल, न्यूजपेपर असेल, न्यूज चॅनल असेल, त्यांच्या माध्यमातून बघतोय की खूप साऱ्या न्यूज आपल्या कानावर येत आहेत. ओके. तर त्या न्यूज अशा रिलेटेड आहेत की नीट एक्झामचा पेपर लीक झाला. त्याच्या काही वर्षांआधी किंवा इवन दरवर्षीच बघा की वेगवेगळ्या भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधून कानाकोपऱ्यांमधून न्यूज येत असतात की एखाद्या स्टेट पीसीएस एक्झामचा पेपर लीक झालाय किंवा फुटलाय किंवा छोट्या मोठ्या ग्रुप बी ग्रुप सी एक्झाम्स असतात. ओके. तर त्या एक्झाम्सचे पेपर लीक झाले, परंतु त्या एक्झाम जरी सरकारच्या अनुषंगाने छोट्या असतील, ग्रेड बी ग्रेड सी असतील किंवा ग्रेड डी च्या एक्झाम असतील, परंतु विद्यार्थ्यांनी अख्खं त्यांचं आयुष्य पणाला लावलेलं असतं. ठीक आहे. त्या माध्यमातून ते दररोज दैनंदिन 12 ते 14 तास अभ्यास करत असतात आणि वर्ष 2 वर्ष 3 वर्ष कंटिन्युअस अभ्यास करत असताना खूप साऱ्या त्याग केल्यानंतर सुद्धा अशी बातमी जेव्हा येते तर त्यावेळेस खूप सारे मुलं हा प्रेशर सहन नाही करू शकत आणि त्याचे रिपरकशन्स किंवा त्याचे परिणाम असे होतात की काही काही मुलं काही काही विद्यार्थी टोकाचं पाऊल सुद्धा उचलतात. ह्याच अनुषंगाने आज आपण एक मोटिवेशनल स्टोरी बघणार आहोत. एक विद्यार्थी छोट्याशा ग्रामीण भागातून आलेला आहे. आई वडील शेतकरी, वडील स्वतःची कमी शेती असल्यामुळे दुसऱ्याच्या शेतीत सुद्धा काम करतात आणि आई स्वतःच्या पदरचे पैसे जास्त न मोडता साठवून साठवून मुलाला शहरात पाठवते. ठीक आहे. तिथे पाठवल्यानंतर मुलाच्या पूर्ण सक्सेस साठी प्रार्थना करतात आणि त्यावेळेस अशी गोष्ट घडते की जी तुमच्या कानावर आलेली आहे की नीट एक्झाम 2026 काय झालेले पेपर लीक झालेला आहे. ज्या आई वडिलांनी शेतात दिवस रात्र अहोरात्र काम करून मुलाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न बघितलं, तेच स्वप्न काही लोकांच्या काही लालची लोकांच्या लालसेपोटी पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. तर मायसेल्फ नितीन आणि आज आपण बघतोय की संडे मोटिवेशन. संडे मोटिवेशन मध्ये तुम्हाला सांगतोय की एक आरव नावाचा मुलगा असतो, छोट्याशा ग्रामीण भागातून एका मोठ्या शहरात आलेला असतो, नीटचे क्लासेस वगैरे लावतो, कॉलेज करतो. कॉलेज करत 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 असताना एकच स्वप्न असतं की डॉक्टर व्हायचंय. मग डॉक्टर होण्याचं स्वप्न एवढं सोपं नाहीये. आई वडील पाहिजे तसं जमेल त्या प्रकारेच मदत त्याला करत असतात, आर्थिक मदत. आणि त्या अनुषंगाने तो त्या कष्टाचा चीज करून इथे अभ्यास करत असतो. डेली 14 ते 16 तास आरो अभ्यास करत असतो. वडील तिकडे जादाचं काम दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन करत असतात. आई स्वतःसाठी 1 रुपयाही न मोडता आरवला नेहमी जेवढे पैसे लागणार आहेत, ट्युशन फी असेल, बुक्स असतील, पेन असतील, आई त्याला पाठवत असते. डेली बेसिसवर 14 ते 16 तास अभ्यास करून सुद्धा आरव त्या दिवशी पेपरला जातो, सामोरा जातो. ठीक आहे. पेपर झाल्यानंतर आरवच्या मनात एक आनंदाची एक लहर उठलेली असते की ह्यावेळेस पेपर चांगला गेलाय, स्वतःच्या कष्टाचं चीज झालंय. जेवढे 1-2 वर्ष त्याने अभ्यास केलेला आहे त्या मेहनतीला आता फळ लागणार होतं. त्याच्या आई वडिलांनी आणि त्याने जे स्वप्न बघितले होतं की डॉक्टर व्हायचंय, गरीब लोकांचा इलाज करायचा समाजासाठी काहीतरी देण लागतंय, त्याच्यासाठी काहीतरी करायचंय, ह्या स्वप्नांचा तो पाठलाग करत होता आणि त्याला एक भावना होती की ह्या वेळेचा पेपर एवढा छान गेलाय की यावेळेस आपलं काहीतरी होऊन जाईल. पेपर झाल्याच्या नंतर काही दिवसात हळूहळू एक एक बातम्या यायला लागल्या की पेपर लीक झालाय. पेपर लीक झाल्याच्या बातम्या आरवच्या कानावर सुद्धा आल्या. आरवला वाटलं की हे टेम्पररी असेल किंवा काही संघटनांनी उभं केलेलं कारस्थान असेल, परंतु जेव्हा आरवने क्रॉस चेक केलं तेव्हा त्याला धक्काच बसला की काही काही जे त्याचे मित्र होते, ठीक आहे, किंवा फेलो कलिग्स होते, त्यांच्या ऑलमोस्ट पेपर आणि त्यांच्या टेस्ट सिरीजचा पेपर एक्झॅक्ट मॅच होत होता. एक्झॅक्ट मॅच होणं याचा अर्थ की त्यांच्याकडे ऑलरेडी पेपर येऊन गेलेला होता की जो त्या एक्झामच्या दिवशी पेपर आलेला होता आणि त्यामुळे बाकीच्यांना त्याच्या कंपेअरला स्कोर तर जास्त गेलाच, परंतु त्याला स्वतःबद्दलच एका सिस्टमने बिट्रेल केल्याची भावना आली. एक्झाम घेणारं सरकार आहे, एखादी संघटना आहे, बरोबर आहे, किंवा इन्स्टिट्यूशन आहे, व्हॉट एव्हर द एजन्सी कंडक्ट्स द एक्झामिनेशन,
परंतु आरवने पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास ठेवलेला की जे काही होणार ते सगळं ट्रान्सपरंट वेने होणार. परंतु अशा बातम्या आल्यानंतर आरव पूर्णपणे खचला. त्याला काही सुचेना की काय काय झालंय आपल्यासोबत. पेपर आपल्याला चांगला गेलाय, पण बाकीच्या लोकांना जेवढ्या सीट्स हव्यात त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांना बेटर मार्क्स आलेले आहेत आपल्यापेक्षा. खचल्यासारखं झालं, काही सुचत नव्हतं. तिथंच लायब्ररीत बसला, डेस्कमध्ये डोकं घालून बसला आणि दिवसभर रडत बसला. डोक्यात नको ते विचार यायला लागले. मग जगूनच काय फायदा असेल, आपल्यासारख्या लोकांचं होणारच नाहीये, आपण फक्त स्वप्नच बघू शकतो, आपल्या हातात काही नाहीये. खरंच आपल्या हातात काही नाहीये. आपल्या हातात एकच गोष्ट आहे की ते मेहनत करणे आणि त्या मेहनतीचं चीज करणे. आता जरी ही गोष्ट बोलायला सोपी आहे, परंतु आपण एका दिवसात सिस्टम नाही बदलू शकत. ह्या गोष्टी बाहेर आल्या ते वेल अँड गुडच झालेलं आहे. कारण की ऍटलिस्ट ह्या गोष्टींमधून थोडीशी ट्रान्सपरन्सी आणि अवेअरनेस समाजात आलेला आहे. आरव सारख्या काही मुलांना न्याय मिळेल डेफिनेटली. परंतु ह्या गोष्टीमध्ये आरवला स्वतःबद्दल तर राग यायलाच लागला की आपण ते अफोर्ड नाही करू शकलो. आणि दुसरी गोष्ट सिस्टम बद्दल राग यायला लागला की ह्या गोष्टी कशा काय होऊ शकतात की ज्याच्यातून देशाला लागणारे डॉक्टर्स, की ज्याच्यावर पूर्ण देशाची इवन जगाची हेल्थ सिक्युरिटी अवलंबून आहे, स्टील आरव ह्या विचारातून बाहेर यायलाच तयार नाहीये. आरव कंटिन्युअस विचार करतोय की सुसाईड करू, घरी जाऊ, आई वडिलांना सांगू. त्याच्या नजरेसमोर आई वडिलांचं चित्र उभं राहतंय, कसं ते मेहनत करताय. परंतु आई वडिलांवर जे कर्ज होतंय त्याचा पण त्याच्या डोक्यात विचार चाललाय. त्याला काही एक सुचत नव्हतं. रडत असताना अचानक शिक्षकांनी त्याला बघितलं. त्याचे जुने बायोलॉजीचे टीचर होते. त्यांनी विचारलं की काय झालं. असं नाही की टीचर अवेअर नव्हते, टीचर अवेअर होते, परंतु त्याच्या मनातलं त्यांना काढून घ्यायचं होतं. शिक्षकांनी विचारल्यावर आरव सांगायला लागला की स्वतःची घरची परिस्थिती कशी आहे, कशा प्रकारे तो स्वतःला इथे मॅनेज करतोय सिटी लाईफमध्ये. मग रूम भाडं असेल, ठीक आहे, जेवणाचे पैसे असतील, मेसचे पैसे असतील, XYZ राहण्याचा खर्च असेल, सगळ्या गोष्टी सांगून. पण त्या क्षणाला शिक्षक काही एक रोल प्ले करू शकत नव्हते. शिक्षकांनी फक्त आरवला एकच गोष्ट सांगितलं की काही दुष्ट लोक तुझ्या एक्झामचा फक्त पेपर चोरी करू शकतात, ठीक आहे, ते पास होऊन पुढच्या स्टेजला जाऊ शकतात, परंतु तुझ्या डोक्यातलं ज्ञान आणि सामर्थ्य ते कधीही चोरीला जाऊ शकत नाही. आज आपल्या हातात काही एक गोष्ट नाहीये, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकायचा आणि नेक्स्ट जे आव्हान आहे त्याला परत सामोरे जायचं. सो बेस्ट थिंग हेअर इज की इथे या गोष्टीवर खचून न जाता, जर का आज खचलास तर पुन्हा परत उभं राहता येणार नाही. ह्या परिस्थितीतून स्वतःला उभं करायचं, चालत राहायचं, चालता चालता पळायला शिकायचं आणि एकदा का होईना आयुष्यात जिंकायचं. ती गोष्ट आरवने लक्षात ठेवली. आरव त्या दिवशी उठला. आरवला सिस्टमपेक्षा स्वतःच्या इंटरनल सिस्टमवर जास्त विश्वास की मी उठलोय, मी जागा झालोय. जे निगेटिव्ह थिंकिंग त्याच्या डोक्यात येत होती, नकारात्मक विचार येत होते, त्याच्यावर त्याने ओव्हरकम करत आज पुन्हा आरव अभ्यासाला लागलाय. ठीक आहे, आरव हे सगळ्या गोष्टी विसरलाय. येत्या काही दिवसांनंतर परत जी एक्झाम आहे त्या एक्झामला आरव परत बसणार आहे आणि सगळ्यांच्या बेस्ट विशेषने, सगळ्यांच्या शुभेच्छांनी आरव पुन्हा एकदा बेस्ट स्कोर घेऊन देशातला एक उत्तम डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करणार. लक्षात, बऱ्याचदा आयुष्यात असं होतं की काहीतरी दुष्ट लोकांच्या, काहीतरी बोटावर मोजण्यासारख्या लोकांच्या अतिमहत्वाकांक्षेमुळे काहीतरी खूप जास्त प्रामाणिक लोकांचं स्वप्न धुळीस मिळतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, लोक फक्त त्यांचा अप्रामाणिकपणा दाखवून तुम्हाला खचवण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या शब्दावर त्यांचं नियंत्रण नसणार आहे, त्यांच्या वागण्या बोलण्यावर त्यांचं नियंत्रण नसणार आहे. त्यांना पटेल त्या गोष्टी ते लोक करत असतील. परंतु तुम्ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवू शकतात की तुम्हाला त्यांच्याकडून काय घ्यायचंय आणि तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला काही गोष्टी करून दाखवायच्या आहेत, तुम्हाला थांबायचं नाहीये. आणि म्हणून एकच गोष्ट आरव करू शकला की परत त्या कंडिशन मधून उठला
हातात पुस्तक घेतलं, लायब्ररीत गेला आणि आधीसारखं स्वतःला 14 ते 16 तास अभ्यासात झोकायला त्याने सुरुवात करून दिली. एक गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे की आपण फक्त कृती करू शकतो, रिझल्ट आपल्या हातात नाहीयेत. तो दिवस कसा असेल, काय असेल, वी डोंट नो. ठीक आहे, त्या दिवसाबद्दल आपल्याला नाही माहिती, परंतु एक गोष्ट आहे की कर्म एवढे चांगले असले पाहिजेत ना की त्या दिवसाचा रिझल्ट आपलं भाग्य, आपली डेस्टिनी, आपले कर्म जे असतील ते बघून घेतील. ठीक आहे, आपल्यावर स्वतःवर आपला काय पाहिजे, विश्वास पाहिजे आणि स्वतःच्या आत्मविश्वासापेक्षा बेटर कोणतीही गोष्ट या जगात नाहीये. म्हणून स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. कोणत्याच निगेटिव्ह गोष्टींनी घाबरून जाऊ नका. इवन जे कोणी आजूबाजूला आहेत त्यांच्याकडून पॉझिटिव्ह गोष्टी घ्या, जे तुमच्यासोबत निगेटिव्ह होते त्या गोष्टी सोडून द्या आणि एकदा शांत डोक्याने विचार करा की आपल्याला काय हवंय आयुष्यात आणि जे हवंय त्याचा पाठलाग करा आणि जस्ट आय विल टेल की जस्ट प्ले टू विन. आणि जर खेळायचंय तर ते जिंकण्यासाठीच खेळायचंय, त्याच्या पलीकडे आपल्याला खेळायचं नाही. आलं लक्षात? तर आपण त्या गोष्टीकडे आपण एकदा लक्ष दिलं पाहिजे. डन. तर ह्या गोष्टीवर आपण आता थांबूया. थँक्यू सो मच.